नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी इन्स्पायर्स इंडियावर। 2 दिवसापूर्वी आम्ही तुम्हाला एक अपडेट दिलं होतं। डोनाल्ड ट्रम्प जगभरातून अभिनंदन स्वीकारत होते, कारण त्यांनी मिस्टर पीस प्रेसिडेंट म्हणून इतिहास घडवला होता। गाझा आणि इस्रायलमधील युद्ध थांबवलं गेलं, गाझामध्ये लोक परत येऊ लागले, इस्रायली बंधक मुक्त होण्याच्या आशा वाढल्या होत्या आणि जगभरातून ट्रम्पवर कौतुकाचा वर्षाव झाला। पण त्या कौतुकामागे लपलेली होती एक बदनामी, आणि ती बदनामी होती पाकिस्तानची। ट्रम्पने गाझा इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी 20 सूत्री शांतता योजना मांडली होती। या प्लॅनमध्ये अमेरिका आणि अरब देश एकत्र येऊन गाझाच्या पुनर्निर्माणासाठी काम करतील, हमासला सत्तेतून बाहेर ठेवले जाईल आणि कैद्याची अदलाबदल केली जाईल। हे सगळं ट्रम्पच्या नेतृत्वाखाली ही योजना तयार करताना OIC आणि GCC देशाचा एक प्रतिनिधी मंडळ अमेरिकेत गेला होता। त्यात पाकिस्तान, तुर्की, कतार, सौदी अरेबियाही होते। हेच पाकिस्तान नंतर अमेरिकेवर रागावला, कारण खेळ उलटा झाला। पाकिस्तानने ट्रम्पला मध्यस्थीसाठी साथ दिली, पण जेव्हा ट्रम्पने इस्रायल आणि गाझा दोघांनाही 2 राष्ट्र म्हणून मान्यता दिली, तेव्हा पाकिस्तानच्याच पायाखालची वाळू सरकली। कारण पाकिस्तान तर अजूनही इस्रायल नावाचं राष्ट्र अस्तित्वातच नाही असं म्हणत आलेलं आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी जेव्हा UN मध्ये 2 स्टेट सोल्युशनची भाषा वापरली, तेव्हा पाकिस्तानात बंड उसळलं। लोकांनी विचारलं, तुम्ही इस्रायलला मान्यता दिलीत का? आंदोलनाचा विस्फोट झाला। तहरीक-ए-लबैक या कट्टर संघटनेने आंदोलनाचा बिगुल फुंकला। लाहोरहून इस्लामाबादपर्यंत 380 किलोमीटर पायी मोर्चा अमेरिकन दूतावासासमोर विरोध करायचा। सरकारने कर्फ्यू लावला, इंटरनेट बंद केलं, रस्त्यावर कंटेनर लावून मार्ग बंद केले, पण जनतेचा रोष थांबवता आला नाही। लाहोरपासून इस्लामाबादपर्यंतच्या रस्त्यावर गाझाच्या समर्थनार्थ हजारोंची गर्दी उसळली। पोलिसांवर दगडफेक, गोळीबार, 11 लोकांचा मृत्यू झाला। आंतरराष्ट्रीय परिणाम: अमेरिकेने पाकिस्तानला दुर्लक्ष केलं। ट्रम्पने आपल्या भाषणात तुर्की, कतार, इजिप्तचे आभार मानले, पण पाकिस्तानचं नावसुद्धा घेतलं नाही, कारण ट्रम्प ओळखून गेले होते की पाकिस्तान 2 तोंडांनी बोलतोय। एकीकडे अमेरिका इस्रायलच्या जवळ जायचं आणि दुसरीकडे गाझाच्या समर्थनात घोषणाबाजी करायची। निष्कर्ष: या संपूर्ण प्रकरणात ट्रम्पने गाझा इस्रायल संघर्षावर एक मोठं डिप्लोमॅटिक मास्टरस्ट्रोक खेळला आहे, आणि पाकिस्तान तो पुन्हा एकदा आपल्या दुहेरी चेहऱ्यामुळे जगाच्या राजकारणात हसण्याचा विषय बनलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ट्रम्पचा हा शांती करार खरंच जगासाठी वरदान आहे का, की अमेरिकेचा आणखी एक डीप स्टेट गेम? तुमच्या मत कमेंटमध्ये जरूर लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि मराठी इन्स्पायर्स इंडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।